माध्यमांच्या प्रवाहात अनेक विचारसरणी अ, नांदताना दिसतात आपल्याला. म्हणजे काही पत्रकार हे उजव्या विचारांचे, काही डाव्या विचारांचे, काही हे सेंट्रिक असतात, म्हणजे त्यांना आपण लिबरल म्हणतो. पण या सगळ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी अशा एखाद्या जो इझम असतो ना, जे काही असतात ते माजवादी असतात, काही समाजवादी असतात, काही आणखीन कुठला तरी वादी असतो. तर मीडियातल्या चाय बिस्कुटांमध्ये समाजवादी विचारांचे काही पत्रकार आजही आहेत आणि ते त्यांचा गोतावळा जमा करून चावडीवर नसती उठाठेव मांडत असतात. कल तक, परसों तक, अब तक, आज तक करत करत मुंबई तकवर आलेले साहिल जोशीसारखे पत्रकार त्यांच्या काही फेवरिट विचारवंत समाजवाद्यांना बोलावतात आणि चावडी चावडी खेळतात. काल ना आज पण अंगात भलताच माज असलेल्या माजवाद्यांचे सध्याचे मेरुमणी अर्थात चिखल बगळे हे या तकतकवर नेहमीच असतात. परवा त्यांनी चावडीवर येऊन बरीच मुक्ताफळं उधळली. पण या मुक्ताफळांची चव कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशीच होती. वागळेंना उद्धव ठाकरे कधीच पटलेले नव्हते. कधी ते त्यांच्यासाठी खतरूड होते, माणूस घाणे होते. अजूनही बरंच काही ते खाजगीत बोललेले आहेत. आता अंमल जरा जास्त असला की बरोबर ते बाहेर येतं. कशाचा अंमल ते विचारू नका. सतत घाम फुटणारी माणसं बघितली की तुमच्या लक्षात येतं की कुठल्या अशा एखाद्या अंमलाखाली हे वावरतात. तुमच्या लक्षात येत असेल. आता असते काही काही लोकांना तशी सवय. पण महाविकास आघाडीचं सरकार आलं महाराष्ट्रात आणि त्यानंतर अचानक या बगळेंचा सूर बदलला होता. निखिल वागळे उद्धवजींच्या प्रचंड प्रेमात पडल्यासारखे वागू लागले होते. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांच्या विचारात दडलेलं हिंदुत्व असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला होता. वागळे यांनी आयुष्यभर शिवसेना नावाच्या एका संघटनेचा दुस्वास केला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली. आता ह्या बदल्यात त्यांना काय मिळालं? पोकळ बांबूचे फटके. ते काही विसरलेले नाहीत. आता तेच वागळे उद्धव ठाकरेंच्या अखंड प्रेमात बुडालेले आपण पाहिले. शरद पवार आणि त्यांचं राजकारण, संजय राऊतांचा मुत्सद्दीपणा, उद्धवजींचा बाणेदारपणा यावर बोलताना वागळे थकता थकत नव्हते त्यावेळेला. अगदी लोकसभेच्या निवडणुका आल्या, मग विधानसभेच्या आल्या. आता ह्या निवडणुकांच्या दरम्यान हेच मिस्टर बगळे निर्भया बानूचा हिजाब बुरखा पांघरून गाव मावा आघाडीचा प्रचार करत हिंडत होते. इथे एका ठिकाणी त्यांना पकडून काही लोकांनी चोप पण दिला. म्हणजे हल्ला झाला त्यांच्यावर. तरी तो काही बुरखा त्यांनी काढला नाही. तो एक चौधरी आपलं विश्वंभर चौधरी हे बगळे, अफीम फरोदे ही जी गँग होती ना महाराष्ट्रभर पेड प्रचार करत हिंडत होती. आता यांना किती पैसे मिळाले त्याबद्दलही मी एक व्हिडिओ केलेला आहे मागे. पण विधानसभेला हवा फिरली तसे बगळे, चौधरी, फरोदे विरोधे ही गँग बदलली, अंतर्बाह्य बदलली. आता अशी परिस्थिती आहे की बगळा उद्धव ठाकरेंच्याच डोक्यावर बसून त्यांच्याच खांद्यावर शिटतोय. काही दिवसांआधी ठाकरे आडनावाचे खरे वारसदार, शिवसेनेचा खरा चेहरा किंवा शिवसेना खरी कुणाची असं ज्यांचं वर्णन हा बगळा करत होता ते उद्धव ठाकरे आता पुन्हा या बगळ्याला रद्दी वाटू लागली. काय ते असं चाललंय सध्या त्यांचं. मिळेल तिथं हा बाबा उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर आता संशय घेताना दिसतोय. कसं ते मी पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी एक गंमत सांगतो. 2012 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेस बाळासाहेबांच्या मुलाखती मराठीतल्या सगळ्या प्रमुख चॅनल्सला मिळाल्या. पण वागळेंच्या IBN लोकमतला मात्र ठाकरे ढोंकूनही विचारत नव्हते. उद्धवजीत सगळं बघत होते त्यावेळी. आणि त्यामुळे अस्वस्थ झालेले वागळे प्रचंड कातावले होते, वैतागले होते आणि त्या अवस्थेत अगदी उरले सुरले केसही त्यांनी असे उपटायला सुरुवात केली होती असं सांगतात काही लोक. परवा त्यांनी ही मुलाखत कशी घेतली किंवा ही मुलाखत कशी मॅनेज केली गेली किंवा ह्या मुलाखतीसाठी मी किती मेहनत घेतली हे त्यांनी त्याची एक स्टोरी सांगितली, त्यामागची स्टोरी सांगितली. पण त्या स्टोरीत पूर्ण सत्यता नाही, ते अर्धसत्य आहे. तुम्ही जर काही मुलाखत जे IBN म्हणतोय या चावडीवर जे वागळे जे बोललेत ते नीट ऐकलं तर त्यात अचानक पुन्हा उद्धव ठाकरेंचा विरोध किंवा ठाकरे विरोध वागळे करतायत असं दिसू लागलंय आपल्याला. आपण हे बाळासाहेबांच्या किती जवळचे होतो, बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकांना माझा विरोध होता, पण माणूस म्हणून बाळासाहेब
हे फक्त मलाच समजलेले आहेत. हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा वागळेंकडून व्यवस्थित प्रयत्न गेले कित्येक दशकं सुरू आहे. म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर कित्येक वर्ष ते हेच सेट करायला बघतायत, की बाळासाहेबांचं आणि माझं खूप वेगळं नातं होतं. फार आत्मीयता होती आमच्यात. याच बाळासाहेबांनी या वागळेला शोधा आणि याच्या ढोंगणावर फटके द्या असा आदेश दिला होता ते विसरलेत. खरं काय खोटं काय हे शिवसैनिकांना माहिती आहे. या मुलाखतीत बाळासाहेबांना विचारल्या गेलेल्या त्या प्रश्नांमधून म्हणजे ते प्रश्न विचारल्यामुळं उद्धवजी अस्वस्थ झाले होते मागे बसलेले. राज ठाकरेंबद्दल बाळासाहेब हळवे होऊन बोलू लागले तेव्हा उद्धव ठाकरे ताडकन उठले आणि कदाचित त्यांनी ती मुलाखत अर्धवट बंद पाडली. असंही झालं असतं, असं वातावरण निर्माण झालं होतं, असा एक सिनेरिओ दाखवण्याचा वागळे प्रयत्न करत होते. पण आता ज्या उद्धव ठाकरेंना वागळे ठोकू पाहत आहेत त्या उद्धवजींना भेटण्यासाठी खुद्द वागळे त्यावेळेला किती आतुर होते हे काही मोजक्याच लोकांना माहिती आहे. उद्धवजींवर उघडपणे टीका करून झाली, मग आता पुढे काय? तर मी एक ट्विट पाहिलं वागळेंचं. उद्धवजींचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे राज्यपालांना भेटले आणि ते भेटल्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं होतं. तो फोटो ट्विटरवर टाकला त्यांच्या एक्स हँडलवर. तो फोटो यांनी उचलला आणि आपल्या इथे टाकला वागळेंनी. मिलिंद नार्वेकर सतत सत्ताधाऱ्यांशी संपर्क साधून आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता धोक्यात येत नाही काय? असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. यातून काय साध्य करायचे लक्षात घ्या. मुळात उद्धव ठाकरे आणि विश्वासार्हता यांचा अर्थार्थी तसा काही संबंध नाहीये, नाही का? अहो, बंद दाराड कुणी कुणाला काय आणाभाका दिल्या त्या अख्ख्या प्रचारात म्हणजे अख्ख्या निवडणुकींच्या प्रचारादरम्यान जिथे फडणवीसांना प्रोजेक्ट केलं जात होतं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा उद्धवजी काही अवाक्षर बोलले नाहीत. आणि नंतर मग जिथे त्यांना सत्ता आपल्या आवाक्यात येताना दिसते हे बघून त्यांनी ज्या पद्धतीनं आपली विश्वासार्हता सगळी वाहून टाकली, त्या उद्धवजींच्या विश्वासार्हतेबद्दल बोलतोय कोण तर हे चिखलबगळे. आणि हा प्रश्न विचारतंय कोण तर वागळे. वागळे हा प्रश्न विचारतात याचं मला आश्चर्य वाटतं. पण खरा गेम तर वेगळाच आहे. मिलिंद नार्वेकरांनी सत्ताधारी पक्षातल्या कुणाची भेट घेतली तर उद्धवजींची विश्वासार्हता मोजली जाते. पण खुद्द उद्धवजी त्याच सत्ताधाऱ्यांकडे जातात, बसतात, बोलतात, ते चालतं. नागपूरला ते अधिवेशनाला गेले 1 दिवसाकरता. फडणवीसांच्या केबिनमध्ये पुष्पगुच्छ घेऊन गेले. मुंबईत अजितदादांना पुष्पगुच्छ घेऊन भेटले. काही अडीअडचणी अशा आहेत ठाकरेंच्या की त्यासाठी त्यांना या सत्ताधाऱ्यांच्या गोठ्यात वाटी घेऊन जावंच लागतं तुपाची. मिलिंद नार्वेकर तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झळकण्याच्या एकंदर प्रोसेसमध्ये त्यांच्या वतीनं उद्योगपतींना भेटायचे. अभिनेते, नेते म्हणजे गल्ली ते दिल्ली सगळीकडेच आपला संचार ठेवून होते नार्वेकर. हे नार्वेकरच होते ज्यांच्या विनंतीला मान देऊन वागळे हे ताज लँड्स एंडमध्ये उद्धवजींसोबत भोजनाला बसले होते एकदा. नारायण राणे पक्ष सोडून गेल्यानंतर जो एक मोर्चा निघाला होता मोठा शक्ती प्रदर्शन करण्यासाठी, त्यावेळेला उद्धवजी बँड्राच्या ताज लँड्स एंडमध्ये काही ठराविक लोकांना भेटले होते. आणि त्याच वेळेला वागळे त्याच परिसरात असताना मिलिंद नार्वेकरांच्या लक्षात आलं की हे निखिल वागळे इथे आहेत. मिलिंद नार्वेकर वागळेंना भेटले. वागळे त्यावेळेला उद्धवजींना भेटले मिलिंद नार्वेकरांच्याच मध्यस्थीतून आणि त्या उद्धवजींसोबत भोजनाला बसले होते. काँग्रेसचे कर्नल सुधीर सावंतही त्या सहभोजनाला हजर होते. त्या भोजन सभेत ठाकरे आणि वागळे यांच्यामध्ये कोणता समझोता झाला होता? झाला असेल तर तो काय होता? वागळे तो किस्सा महाराष्ट्राला सांगतील का असाच कधीतरी चावडीवर येऊन, की ताज लँड्स एंडमध्ये मला मिलिंद नार्वेकर घेऊन गेलेले असताना माझं आणि उद्धवजींचं नेमकं काय बोलणं झालं? आता 2012ला महानगरवाल्या वागळेंना मुलाखत द्यायची नाही असा ठाकरेंचा हट्ट होता, बाळासाहेबांचाही आणि उद्धवजींचाही. कारण बाळासाहेब तर वागळेला म्हणायचे. असं असताना आता सगळ्यांना दिली मला का नाही असा रडवेला चेहरा करून वागळे याच मिलिंद नार्वेकरांसमोर हात जोडून उभे होते. काही करा, मला उद्धवजींची गाठ घालून द्या, मला मुलाखत हवीच आहे बाळासाहेबांची. माझ्या चॅनलच्या TRPचा सवाल आहे. आता चॅनलचे जे मालक असतात उद्योगपती, बाबू वगैरे म्हणतात, हे बाबू लोक आहेत ना, हे संपादकांना बांबू लावतात.
बांबू प्लांटेशन नव्हे, बांबू लावला म्हणजे बांबू प्लांटेशन नव्हे, खराखुरा बांबू लावला की काय होतं ते वागळेंना माहिती आहे चांगलंच. मग ते जीवाच्या आकांतानं नार्वेकर चालिसा गाऊ लागले, जशी आपण हनुमान चालिसा गातो. आणि अखेर नार्वेकरांचा मिलिंद माधव प्रसन्न झाला. उद्धवजींची भेट आणि मुलाखतीचं नियोजन हे सुद्धा याच मिलिंद नार्वेकरांनी करून दिलं. तेव्हा मिलिंद नार्वेकर हा माणूस वागळेंसाठी संकटमोचक होता. पण आता मिलिंद नार्वेकर आपल्या मालकाच्या उरल्या-सुरल्या पक्षासाठी काही महत्त्वाच्या लोकांच्या संपर्कात राहतात. त्यानुसार ते राज्यपालांना भेटतात, चर्चा करतात. म्हणजे उद्धवजींची विश्वासार्हता कमी झाली. हा वागळेंचा नवा जावई शोध भारीच आहे. चाय बिस्कुटे आणि HMV वाला मोती तो असतो ना भाव यांच्यात फारसा फरक नसतो बरं का. आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय किंवा स्पष्ट झाले ते ह्या ट्विटवरून. बिस्किटं संपली की हा ग्रामोफोन समोरचा चतुष्पाद जो आहे ना, तो बिस्किट फेकणाऱ्यालाही चावायला कमी करत नाही, हे खरं आहे. मित्रांनो, मिलिंद नार्वेकर हा माणूस आजवर पडद्यामागच्या राजकारणाचा सारीपाट जो असतो तो रचणारा खरा सूत्रधार होता. त्या कळसूत्री बाहुल्या कशा पडद्यामागून बोटांना बांधलेल्या त्या सूत्रांनुसार सुतानुसार हलवल्या जातात, नाचवल्या जातात. तो जो सूत्रधार असतो तो मिलिंद नार्वेकर होता. आणि हा मिलिंद नार्वेकर आता पडद्यामागून पुढे आलाय आणि सक्रिय राजकारण कसं करतात त्याचे वस्तुपाठ घालून देताना दिसतोय आपल्याला. उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांनी जे करायला हवं पण ते करत नाहीयेत, त्या गोष्टी मिलिंद नार्वेकर करतायत. दोघेही बापलेक अजूनही टोमणे आणि शिव्याशाप यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेले नाहीयेत. पण त्यांच्या पक्षाचा एक सामान्य विधान परिषद सदस्य चाणाक्षपणे आपलं काम चोख करताना दिसतोय. आता त्यावर आक्षेप घेणाऱ्या चिखल बगळेला काय म्हणायचंय तुम्ही तुमचं ठरवा. डोक्यात विचार समाजवादी पण आविर्भाव लिबरल असल्याचा. पाकिटं, वशिले, प्रिव्हिलेजेस अर्थात बिस्किटं या सगळ्यांवर पोचलेली ही सो कॉल्ड बोरू बहाद्दरांची एक टीम आहे, एक पिढी आहे. आजकाल ती भाजपची स्तुती करू लागलेली आहे. त्यामागचं कारण स्पष्ट नाहीये, पण हे बदले बदले से HMV पलट के काटेंगे नहीं इस बात का कोई भरोसा नहीं भाई. एवढं भाजपवाल्यांनी ध्यानात ठेवावं म्हणजे झालं, नाहीतर जातील बिस्किट चारायला. मित्रो, बदललेल्या हवेचा नूर तुम्हाला कसा वाटतोय हा एकंदर हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.